त्याचप्रमाणे ज्यांनी पारनेरसाठी मोलाचं काम केलं की ते शब्दात सुद्धा वर्णन करणं शक्य नाही, इतकं मोठं काम आहे. याचं महत्त्व कोणाला कळालं कोणाला कळालं नाही, ज्याला कळालं ते आलेत. पण हे फार मोठं काम की याच्यासाठी केला होता 8 तास असं म्हणावं. आम्ही यासाठी 10 वर्ष घातले साहेब, की एक एक दिवस आम्ही या कामासाठी यांच्या मागं लागायचो, जुन्यांच्या मागेही केलं आम्ही, आमच्या काळात प्रयत्न केले. पण म्हणतात ना ते शहाणा कावळा बसला कशा ते अशी गोष्ट आली. काही अतिशहाणं बी असून उपयोगच नसतं. आम्ही एवढी ही योजना पाणी आपल्या DPR मंजूर करण्यासाठी त्यावेळेला शासकीय कमिटी आम्ही मंत्रालयात जाऊन त्याचं हे केलं. आम्ही इथं बोलवलं, ते लोक आले, ऑफिसला भेटले, सगळं त्यांनी मांडलं की कसे आम्ही करणार, सर्वे कसे करणार, काय करायचं. आणि आमच्या चर्चा झाली. चांगली गोष्ट आहे. मला शासना थ्रू आणि त्यांना काय होतं, शासनाकडून जे पैसे येणार होते त्यातून काही टक्केवारी, काही 2 का 4% त्यांना मिळणार होते त्यांच्यातून त्यांच्या यासाठी. तर हा मी प्रस्ताव मांडला माझीकडं. तर ते टक्क्याचा विषय आला तर 4% त्यांना शासकीय ते त्याचं हे शासकीय रेशो आहे त्याचा, एवढं टक्के त्यांना द्यायचे असतात. पण ते आमच्यावर विश्वास घेऊन तो प्रकरण तिथं थांबवलं गेलं. आणि तिथून पुढे जे अडथळा आला तर आता योग असा आला की सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं पाहिजे इथं आवर्जून, ह्या नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांच्याशी काम करणारं नगर विकास खातं आणि ते आहे शिंदे साहेबांकडं. ज्यावेळेला शिंदे साहेबांचं योगायोगाला पाटलांचा शिंदे साहेबांकडे जाण्याचा त्या दिवशी आमचा फोन झाला होता आणि पाटलांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या की सांगण्यासारख्या नाहीत. शहराविषयी की आपल्याला खरंच परिसरासारखा माणूस भेटलेला आहे पारनेर शहर आणि त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे त्या माणसाचा. नाही यात आमच्या खासदार साहेबांचं हे तयार करणं, या बॉडीला पळवणं वगैरे त्यांनी भरपूर प्रयत्न केले. पण त्यांच्या हातून हे काम करूनच द्यायचं नाही अशी फुनगाठ काही बांधली होती. ठीक आहे, काम होणार तर होतंच. योग आलाय, तुमच्या मार्फत आला, झालं काम झालं. ज्यांनी कष्ट केले त्यांच्या कष्टाला फळ मिळालं, आम्हाला आनंद वाटला. आणि आमचं ठरलं की काही झालं तर आपल्याला पाटलाचा या ठिकाणी सत्कार करायचा आणि याच्या पुढचा सत्कार फार मोठा करणार आहे आपण. पुढचे कामं झाल्यावर मोठं काम तुमच्या हातात येईल एवढी सगळ्यांच्या वतीने विनंती करतो. हे तुम्ही DPR जो केला आहे त्याचा पुढचा आमचा पाणी प्रश्न जो आहे पारनेर याचा जवळजवळ 73 लाख रुपये शासकीय 73 लाख रुपये आपण शासनाला भरलेले आहेत त्याच्या याच्यापुढे. आणि जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये पाणी योजनेचं काम आहे. सगळ्यांच्या मार्फत तुम्ही जे काम आमचं DPR काम केलं त्याचप्रमाणे त्याच गतीनं तुम्ही ते काम करावं सगळ्यांच्या वतीने विनंती करतो. आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं, सगळ्या सदस्यांचं आभार व्यक्त करतो.